कांद्याच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक झाले। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कांद्याचा ट्रक नाशिकमध्ये रोखला। नाफेडने खरेदी केलेला कांदा स्थानिक बाजारपेठेत विक्री करू नये अशी मागणी करण्यात आली आणि यापुढे सुद्धा पुन्हा नाफेडच्या कांद्याची वाहतूक जर केली तर ट्रक जाळून टाकण्याचा इशारा देण्यात आलाय। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या। यात छत्रपती संभाजीनगरात 3 सहाय्यक पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली। अवघ्या 2 दिवसांवरती आलेल्या नवरात्रोत्सवासाठी देवीच्या मूर्ती तयार करण्याची लगबग देहूतल्या कुंभारवाड्यामध्ये सुरू आहे। शहरातील विविध भागात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे। सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन मंडळाकडून फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। सांगलीतील स्थानिक फळांना मार्केट उपलब्ध व्हावं यासाठी जिल्ह्यातील या फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा वनपरिक्षेत्रातील राका पळसगाव पिपरी आणि भदुटोला या गावांमध्ये सध्या वाघाच्या दहशतीने शेतकरी शेतात जाण्यास देखील घाबरतायत। अलीकडेच एका शेतकऱ्यावरती वाघाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले। वनविभागाने ड्रोनच्या साहाय्याने परिसराची पाहणी केली, मात्र वाघ अजूनही मोकाट आहे। खराडी इथल्या नवनाथपंथी दफनभूमी आणि मुस्लिम कब्रस्तानच्या पार्किंगची जागा केशवनगर खराडी नदीवरच्या पुलासाठी जाणार आहे, म्हणून कब्रस्तानच्या पूर्वेकडील दुसरी जागा पुणे महानगरपालिकेने पार्किंगसाठी उपलब्ध करून द्यावी, तोपर्यंत इथल्या रस्त्याचं काम थांबवावं अशी मागणी करत मुस्लिम आणि नवनाथपंथी समाजानं आंदोलन केलंय। साताऱ्यातील सोमनाथ जाधव या शिक्षकानं एक खास शैक्षणिक ॲप्लिकेशन तयार केले, ज्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवणं सोपं होणार आहे। या शैक्षणिक ॲपचा शाळा आणि पालकांना उपयोग होणार असून या ॲपचं अनावरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पालकमंत्री कार्यालयात करण्यात आलं। साताऱ्याच्या मोती चौकातील प्रतापसिंह मंडळाच्या आईसाहेब या देवीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। पारंपरिक वाद्य आणि ढोल ताशांच्या गजरात सातारा शहरातील नागरिक या आगमन मिरवणुकीत सहभागी झाले होते। शस्त्र सोडण्याच्या भूमिकेपासून माओवादी संघटनांनी फारकत घेतली आणि 2 दिवसांआधीच माओवाद्यांनी युद्धबंदीचे जे काही संकेत दिले, मात्र भूपतीची भूमिका चुकीची असल्याचं नवं पत्रक माओवाद्यांनी आता काढलंय। नागपुरातील मेंदूज्वराच्या संशयित नमुन्याची पुण्यात तपासणी होणार आहे। नागपुरात रॅपिड अॅक्यूट इन्सेफलायटिस सिंड्रोम म्हणजेच मेंदूज्वराचे 8 रुग्ण सापडलेत। संशयित रुग्णांच्या नमुन्याची तपासणी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये करण्यात येणार आहे। रत्नागिरीच्या दापोलीत विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पारंपरिक विधी पार पडल्यानंतर ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। जळगावच्या चोपड्यात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार पडताळणीला सुरुवात झालेली आहे। 2002च्या मतदार यादीतील मतदार आणि त्यांच्या अनुक्रमांक आणि 2024च्या मतदार यादीतील अनुक्रमांक यांची पडताळणी करण्यात येणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांचा तब्बल 50 वर्षांचा संघर्ष अखेर संपुष्टात आलाय। 1972 मध्ये कोकण कृषी विद्यापीठ स्थापन करताना या गावातील 488 एकर जमीन विद्यापीठाला देण्यात आली होती आणि ग्रामस्थांच्या संघर्षानंतर 488 एकरापैकी 228 एकर जमीन गावकऱ्यांच्या वापरासाठी वगळण्यात येईल आणि उर्वरित जमीन विद्यापीठाकडे जाईल। विकासाच्या पायाभूत सुविधांची वानवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघायला मिळते। कुडाळ तालुक्यातील माणगाव तळवाडी इथे पारधी समाजातील कुटुंबीय गेली अनेक वर्ष अक्षरशः गुडघाभर चिखलातनं वाट काढत जीवन जगतायत। या कुटुंबाची लहान मुलं रोज शाळेत जाण्यासाठी चिखल आणि पाण्यातून जातात। सोलापूरकरांची हवाई सेवेची दीर्घ प्रतीक्षा संपली असून येत्या 15 ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून सोलापूर मुंबई आणि सोलापूर बेंगळुरू या 2 मार्गावरती नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे। त्यासाठीची बुकिंग प्रक्रिया आजपासून सुरू होईल। तुळजापूरमधील बस स्थानकाचं नाव आता श्री तुळजाभवानी बस स्थानक करण्यात आलंय, तर जुन्या बस स्थानकाचं नाव छत्रपती संभाजी महाराज बस स्थानकाचं करण्यात आलंय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बस स्थानकाचं नाव बदलण्याचं आश्वासन दिलं होतं। नांदेड पनवेल एक्सप्रेसमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांना लुटणाऱ्या तोतयाला प्रवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं। पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिलं। तर धाराशिव जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय, त्यामुळे गाजराचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भाणगाव या गावातील गाजर उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। गाजर पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। अतिवृष्टीमुळे बीडच्या सौताडा घाटातील रस्ता खचलाय, त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली। वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। पाटोदा जामखेड या रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे जामखेडकडे जाणारी आणि बीडकडे येणाऱ्या बसेस साकत पाटोदा मार्गे पाठवण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे।
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमधील पाणीसाठा 99.32% पोहोचलाय. त्यामुळे सर्व तलाव भरण्यासाठी आता अवघ्या 10,000 दशलक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत तलावातील पाणीसाठा 14,37,538 दशलक्ष लिटर्सवरती पोहोचला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याला पावसानं झोडपलं. मुसळधार पावसामुळे चांदणी नदीवरच्या पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. या पावसामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय. धाराशिवच्या भूम तालुक्यात जिल्ह्यात 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. साबळेवाडीचा तलाव अचानकपणे फुटल्यामुळे परिसरातील शेतात पाणीच पाणी झालं. कर्जत जामखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी हातात आलेली पिकं पाण्यासोबत वाहून गेल्यामुळे शेतकरी हतबल झालाय. या भागात आमदार रोहित पवार यांनी पाहणी केली आणि शासनानं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली आहे. बुलढाण्यातील लोणार सरोवराची पातळी महिन्याभरापासून वाढलेली आहे. परिसरातील 12 मंदिरं पाण्याखाली गेली आहेत, तर सरोवराच्या आतील काठावर असलेल्या कमळजा माता मंदिराच्या ओट्यापर्यंत पाणी आल्यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवावरती जलसंकट ओढवलंय. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाच्या तोंडचं पाणी पळालंय. या पावसानं राज्यभरात पिकांचं मोठं नुकसान झालंय. कोरड्या दुष्काळाचा सातत्यानं सामना करत असलेल्या मराठवाड्यात यंदा ओल्या दुष्काळाचं संकट गडद झालंय आणि विदर्भातील 7 लाख हेक्टरला याचा फटका बसलाय. तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात फळबागांचं मोठं नुकसान झालंय. येवल्यातून जाणाऱ्या नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. एका कंटेनरनं आणि छोट्या टेम्पोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी झाले. वाशिमच्या कळंबा महालीजवळ पंढरपूर अमरावती एसटीचा अपघात झाला. या बसमधील 10 प्रवासी अपघातात जखमी झाले. त्यातील 4 प्रकृती गंभीर आहे. बसचं स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे महामार्गावरील उभ्या असलेल्या ट्रकला बसनं धडक दिली. कोल्हापूरच्या उजाळीवाडीमध्ये गुंडांनी हैदोस घातला. बेकरी व्यावसायिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हातात कोयता आणि अडका घेत धमकावल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती बँकॉकहून आणलेलं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. जवळपास 2,61,00,000 मेथॅकॅलॉन नावाचं ड्रग्ज जप्त केलं. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला देखील अटक केली आहे. येवला वनविभागाच्या पथकानं मनमाड रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून हरणासह अन्य वन्य प्राण्यांच्या कातडीची तस्करी करणाऱ्या 4 टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडनं प्राण्यांच्या कातडीसह अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. आयुष कोमकर खून प्रकरणामध्ये आरोपींची एकूण 27 खाती गोठवण्यात आली आहे. त्यामध्ये एकूण 50,66,199 रुपये हे गोठवण्यात आले. यापूर्वी घरझडतीमध्ये जप्त केलेल्या मालमत्तेव्यतिरिक्त ही रक्कम आहे. नाशिक मुंबई महामार्गावरील स्टेट बँक परिसरात 2 तरुणींचा धिंगाणा बघायला मिळाला. व्हिडिओमध्ये 2 तरुणी एका इसमाला मारहाण करतायत. यानंतर 2 तरुण येऊन या मुलींना समजावून घेऊन जातानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. विजयदुर्ग गिरिया इथे खोल समुद्रात नौका बुडून दुर्घटना घडली. हवामान विभागाच्या वादळी वाऱ्याच्या सूचना मिळाल्यानंतर नौका देवगड बंदरामध्ये परत येत असताना अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मासेमारीसाठी गेलेली नौका बुडून अपघात झाला. यात खलाशांना वाचवण्यात यश आलंय. गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवरती केलेल्या टीकेच्या निषेधार्थ सांगलीच्या इस्लामपूर बंदची हाक देण्यात आली आहे. इस्लामपूर बंद ठेवत पडळकरांचा विरोध करण्यात आला. जळगावच्या धरण गावात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून पडळकरांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. जयंत पाटलांवरती केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांबाबत काय वक्तव्य केलं ते पाहिलं नाही. मात्र कुठलंही वक्तव्य करत असताना माझ्यासमवेत सर्वांनी पथ्य पाळायला हवं, कुणाचं मन दुखावेल असं वक्तव्य करण्यात अर्थ नाही, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. मोनोरेलची सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे. या बंद दरम्यान जुन्या मोनोरेलचं नूतनीकरण, नवीन रेक सुरू करणं आणि अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्याचं काम केलं जाणार आहे. मोनोरेलमधनं दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आता पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागणार आहे. अटल सेतू ते वरळी सीलिंग जोडणीसाठी उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी एल्फिन्स्टन ब्रिज बंद केल्यामुळे पर्यायी मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मार्गात बदल केलाय. दादर पूर्वेकडील भालचंद्र मार्ग ते टिळक उड्डाण पुलाकडे युरोनियन बंगलोपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. तर गुरुवारी रात्रीपासून ते दिनांक 17 ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू असतील. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रविवारी सकाळी 10:40 पासून ते दुपारी
3:40 या 5 तासांच्या कालावधीत घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कल्याण दरम्यानच्या लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील. यंदा मुंबई महानगरपालिकेकडून कामगारांना बोनसची रक्कम 500 ते 1,000 रुपयांना वाढवली जाण्याची शक्यता आहे. मात्र कामगार संघटनेनं तब्बल 20% म्हणजेच प्रत्येक कर्मचाऱ्याला सरासरी 66,000 रुपये बोनस देण्याची मागणी केली आहे. 1.5 वर्षापूर्वी लोकार्पण झालेल्या अटल सेतूवरती खड्डे पडल्यामुळे कंत्राटदाराला 1 कोटींचा दंड आकारण्यात आलाय. तसंच दोषदायित्व कालावधी 1 वर्षानं वाढवण्यात आलाय. पुढील 5 दिवसात रस्त्याचा पृष्ठभाग दुरुस्त करण्याचे निर्देश कंत्राटदाराला देण्यात आले. स्टील महाकुंभ कार्यक्रमात राज्य सरकारच्या उद्योग विभागाकडून 9 कंपन्यांशी 80,962 कोटी रुपयांचे सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या करारामुळे राज्यात 40,000हून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन आणि विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत 3 तास चर्चा झाली. या चर्चेअंती मच्छीमारांना पुरवठा करणाऱ्या बर्फाच्या दरात टनामागे 85 ऐवजी 65 रुपये वाढीला मान्यता दिल्यामुळे कर्जपुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय. या निर्णयामुळे हजारो मच्छीमार आणि बर्फ वितरकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. जिल्हा परिषदांची गटरचना आणि आरक्षण ठरवण्याच्या पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठानं शुक्रवारी फेटाळल्यानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग जवळपास मोकळा झालाय. त्यामुळे आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार उडेल असं चित्र आहे. जिल्हा परिषद सर्कल नवीन रोटेशन बदलाला आव्हान देणाऱ्या 4ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई उच्च न्यायालयाला एका आठवड्यात दुसऱ्यांदा बॉम्बच्या धमकीचा मेल आलाय. सखोल तपासानंतर ही अफवा असल्याचं निदर्शनास आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. चोखंदळपणे निवडलेली रिटेल दुकानं, प्रशस्त पार्किंगसोबतच रिअल इस्टेट प्रकल्पातून नवी मुंबई विमानतळाला मोठा महसूल मिळणार आहे. नॉन एरो सुविधांमुळे भारताची विमानतळं स्वयंपूर्ण व्यापारी परिसंस्था बनत असल्याचं चिन्ह असल्याचं नवी मुंबई विमानतळ कंपनीनं म्हटलंय. डेबिट कार्ड शुल्क किमान शिल्लक रकमेचं उल्लंघन केल्याप्रकरणी आकारला जाणारा दंड, हप्ता चुकल्यास होणारा दंड अशा विविध शुल्कांच्या माध्यमातून जून अखेरीसच्या तिमाहीत बँकांनी 510 अब्ज रुपये मिळवलेत. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेनं विविध शुल्क कमी करण्यासाठी बँकांना सांगायला सुरुवात केली आहे. मुंबई विद्यापीठातील शासन अनुदानित पदांवरून निवृत्त झालेले 127 शिक्षकेतर कर्मचारी आजही 2017 पासून प्रलंबित असलेल्या निवृत्ती वेतनाची वाट पाहत आहेत. या प्रतीक्षेत 12 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय आणि काही कर्मचारी गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. तर कुटुंबियांना मानसिक आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागतोय. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरील नवी मुंबईच्या दिशेनं रस्त्याची लोकार्पणानंतर अवघ्या काही महिन्यातच दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरती खड्डे पडलेत आणि अतिरिक्त महानगर आयुक्त आणि प्रकल्प प्रमुख विक्रम कुमार यांनी शुक्रवारी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी खड्डे पडलेल्या रस्त्याची 5 दिवसात दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी कंत्राटदाराला दिले. तर पावसाळ्यानंतर व्यापक दुरुस्तीचं काम हाती घेण्याचेही आदेश कंत्राटदाराला यावेळी देण्यात आले.